नमस्कार, मी विजय मुसळे, ऑथर आणि करिअर काउन्सिलर. तुमचं करिअर प्लॅनर या सिरीज मध्ये परत एकदा स्वागत. आणि आज आपण परत एक नवीन परीक्षा बघणार आहोत. भारतामध्ये विविध प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम आहे, प्रवेश परीक्षा आहे. पण प्रश्न असा आहे की भारतामध्ये सगळ्यात मोठी परीक्षा कोणती? नीट, JEE, UPSC की यापेक्षा वेगळं? तर भारतामध्ये सगळ्यात मोठी आता जी परीक्षा होणार आहे ती म्हणजे CUET. तर CUET म्हणजे काय? तर कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. आपल्याला माहित आहे की 10वी 12वी मध्ये आपलं बोर्ड असतं. बोर्ड नंतर आपण कुठे ना कुठे डिग्री करायला जातो आणि जेव्हा डिग्री करतो ते डिग्री कुठल्या ना कुठल्या युनिव्हर्सिटीची असते. मग युनिव्हर्सिटीचा जेव्हा आपण विचार करतो तर भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या युनिव्हर्सिटीज आहे. तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटीज आहे? तर भारतामध्ये पहिली जी युनिव्हर्सिटी असते ती असते स्टेट युनिव्हर्सिटी. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे का, पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, गोंडवाना युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी ह्या झाल्या तुमच्या स्टेट युनिव्हर्सिटी. दुसऱ्या टाईपची जी युनिव्हर्सिटी असते ती असते डीम युनिव्हर्सिटी, जशी सिम्बॉसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, DY पाटील युनिव्हर्सिटी या झाल्या तुमच्या डीम युनिव्हर्सिटी. त्यासोबतच प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सुद्धा असतात, जसं मणिपाल युनिव्हर्सिटी, अमेठी युनिव्हर्सिटी ह्या झाल्या प्रायव्हेट पद्धतीच्या युनिव्हर्सिटी. सोबतच भारतामध्ये एक महत्वाची युनिव्हर्सिटीज असतात, त्या युनिव्हर्सिटीला आपण तो सेंट्रल युनिव्हर्सिटी. या सेंट्रल युनिव्हर्सिटी या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंग मध्ये असतात आणि यांना फंडिंग असतात. या सेंट्रल युनिव्हर्सिटीचा पहिला सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे की या युनिव्हर्सिटीमध्ये जे काही कॉलेज आहे, जे काही अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रम हे खूपच कमी किमतीचे, म्हणजे ते शिकण्यासाठी, ते कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला पैसे खूप कमी लागतात. तर जवळपास भारतामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे जवळपास 50 पेक्षा वरती, 50 पेक्षा जास्त. तर मुद्दा हा आहे की या युनिव्हर्सिटीमध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस असतात, आर्ट, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, B.Pharm, पॅरामेडिकलचे कोर्सेस, अशा वेगवेगळ्या कोर्सेससाठी ऍडमिशनसाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागत असते. पण या 2 ते 3 वर्षापासून आता ती सोय किंवा ती गोष्ट आता राहिली नाही. आता एक चांगली गोष्ट झाली आहे की या सगळ्या कोर्सच्या ऍडमिशनसाठी तुम्हाला एकच एक्झाम द्यावं लागतं. या सगळ्या प्रकारच्या युनिव्हर्सिटीसाठी ती एक्झाम म्हणजे CUET. आणि या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना, जवळपास भारतामध्ये 300 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटी आणि त्यांचे कॉलेज, या कॉलेजला तुम्ही अप्लाय करू शकता एकच एक्झाम द्वारे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंजिनिअरिंगला करिअर आहे का, किंवा CUET थ्रू वेगवेगळे इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ऍडमिशन होऊ शकते का? तर ऑब्विसली या परीक्षे थ्रू वेगवेगळ्या कोर्सेसला, म्हणजे इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या कोर्सेसला ऍडमिशन होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही CUET देऊ शकता. जर तुम्ही JEE दिली असेल, जर तुम्ही CET दिली असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, परत तुम्हाला हा एक चांगला ऑप्शन आहे, एक चांगला बॅकअप प्लॅन आहे की या एक्झाम थ्रू सुद्धा तुम्ही बीटेक करू शकता, ते पण अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटी कॉलेज मध्ये. मग या एक्झाम पॅटर्न आपण बघू. तर या एक्झाम मध्ये 3 पार्ट आहे, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. तर पहिला जो पार्ट आहे तो असतो लँग्वेज. यामध्ये जवळपास 13 लँग्वेज असतात. 13 लँग्वेज पैकी तुम्ही कुठली 1 किंवा 2 लँग्वेज देऊ शकता. दुसरा जो पार्ट असतो त्याला म्हणतो आपण डोमेन. डोमेन म्हणजे तुमचे 11, 12चे सब्जेक्ट. जर आपण इंजिनिअरिंगचा जर विचार केला तर आपल्याला द्यावं लागेल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, दीज आर युअर डोमेन सब्जेक्ट. आणि जवळपास 27 डोमेन सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला त्याच्यामधनं चूज करायचे आहे. तर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी कुठले डोमेन्स घेणार? तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स 3 डोमेन्स तुम्ही इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी तुम्हाला घ्यावं लागेल. तिसरा जो पार्ट आहे तो तिसरा पार्ट म्हणजे तुमची जनरल ॲबिलिटी टेस्ट. तर जनरल ॲबिलिटी टेस्ट मध्ये काय असतं? तर क्वांटिटेटिव्ह, अरिथमॅटिक, लॉजिकल रिझनिंग आणि जनरल नॉलेज असा हा कोर्स असतो. या परीक्षेसाठी तुम्ही जास्तीत जास्त 5 सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. समजा तुम्ही लँग्वेज मध्ये 1 जर घेतलं तर तुम्ही डोमेन 4 सिलेक्ट करू शकता. लँग्वेज मध्ये 2 सब्जेक्ट जर घेतलं तर डोमेन मध्ये तुम्ही 3 सिलेक्ट करू शकता. आणि या एक्झामचा जो सिलेबस आहे डोमेनचा, तो 11th आणि 12th, तर जो तुझा NCERTचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसवर इथे प्रश्न विचारले जातील. या एक्झामचा जे मार्किंग सिस्टीम आहे, जे मार्किंग पद्धत आहे ती आपण चेक करूया. पहिला जो पेपर असतो पेपर 1 जो लँग्वेजचा, लँग्वेजसाठी तुम्हाला 50 क्वेश्चन्स असणार आणि प्रत्येक राईट क्वेश्चन साठी तुम्हाला 5 मार्क्स मिळणार आहे आणि समजा रॉंग असेल तर 1 मार्क्स डिडक्ट होणार आहे. मागच्या 1-2 वर्षामध्ये एक्झाम पॅटर्न मध्ये थोडंसं चेंज होता आणि मोस्ट प्रोबेबली या वर्षीचा म्हणजे CUET 2025चा जो एक्झाम पॅटर्न आहे तो या पद्धतीने राहील. तर लँग्वेजला 50 क्वेश्चन इंटू 5 मार्क्स,
डोमेन, प्रत्येक डोमेनला म्हणजे फिजिक्स जर असेल तर फिजिक्सला 50 क्वेश्चन, केमिस्ट्री असेल तर त्याला 50 क्वेश्चन आणि मॅथमॅटिक्स असेल तर त्याला 50 क्वेश्चन. प्रत्येकासाठी 5 मार्क्स, जर करेक्ट असेल आणि चुकलं तर -1. आणि जनरल ॲबिलिटी टेस्टचे तुमचे 50 मार्क्स आणि त्यासाठी पण प्रत्येक प्रश्नासाठी करेक्ट असेल तर 5 मार्क्स आणि रॉंग असेल तर निगेटिव्ह 1 मार्क. आणि प्रत्येक पेपरसाठी तुमचा जो टाइम आहे तो 60 मिनिट्स. या पद्धतीचा हा एक्झाम पॅटर्न आहे. मग यामध्ये एक प्रश्न असा आहे की जर मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन करायचे आहे, मला बीटेकला ऍडमिशन करायचे आहे, तर मला लँग्वेज देणं गरजेचं आहे काय, मला जनरल ॲबिलिटी टेस्ट देणं गरजेचं आहे काय. तर प्रश्न असा आहे की तुमची जी ऍडमिशन आहे ते युनिव्हर्सिटीचा जो काही क्रायटेरिया आहे त्यामध्ये त्याच्यानुसार ते होणार आहे. काही युनिव्हर्सिटी अशा आहेत की त्यांची डिमांड असते की जर तुमचं पीसीएम असेल तर पीसीएमच्या बेसिसवरच ते ऍडमिशन, त्या स्कोरिंगवर ऍडमिशन करून देतात. काही युनिव्हर्सिटी अशा आहे की पीसीएम सोबत एक लँग्वेजची डिमांड करतात. काही युनिव्हर्सिटीज अशा आहे की पीसीएम सोबत जनरल ॲबिलिटी टेस्ट मागतात. आणि काही युनिव्हर्सिटी अशा आहे की पीसीएम, जनरल ॲबिलिटी टेस्ट आणि लँग्वेज ह्या तिन्ही गोष्टी मागतात. त्याच्यामुळे जर आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शन जर अवेलेबल पाहिजे आहे तर मग जास्त चांगलं राहील की तुम्ही लँग्वेज, डोमेन आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट या तिन्ही टेस्ट द्याव्या. तर मित्रांनो, यामध्ये CUET थ्रू व्हेरायटी ऑफ युनिव्हर्सिटीज आहे, पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला बीटेक करायचे तर बीटेकचे असे चांगल्या युनिव्हर्सिटीज आणि त्यांचे चांगले स्वतःचे कॉलेज आहे ज्यामध्ये फीस कमी आहे. जर बरेचशा कॉलेज आहे यांची फीस किती असतात तर जवळपास 1 लाखापासून तर 4 लाखापर्यंत पूर्ण बीटेकची फीज असतात. या एक्झाम थ्रू जे काही टॉपचे कॉलेज आहे भारतामधले ते टॉपचे कॉलेज हे या पद्धतीचे आहे. तर गरवाल युनिव्हर्सिटी जी उत्तराखंड आहे यांचे स्वतःचे काही कॉलेज आहे ज्याच्यामध्ये चांगलं प्लेसमेंट आहे आणि कॉलेजचा जे काही खर्च आहे, जे काही फीज आहे ती पण कमी आहे. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेशमध्ये आहे. बाबासाहेब भीमराव आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी जी उत्तर प्रदेशमध्ये आहे. महात्मा गांधी सेंट्रल युनिव्हर्सिटी बिहारची आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी, तेजपूर युनिव्हर्सिटी जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. जामिया मिलिया युनिव्हर्सिटी जे दिल्लीमध्ये आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी जे बनारसला आहे. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हरियाणा, क्रिस्ट युनिव्हर्सिटी जी बँगलोरला आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जी दिल्लीला आहे. त्यासोबत दिल्ली युनिव्हर्सिटीचं एक महत्वाचं कॉलेज, त्यासोबतच दिल्ली युनिव्हर्सिटीचं एक महत्वाचं कॉलेज क्लस्टर इनोव्हेशन सेंटर. या कॉलेजची स्पेशालिटी आहे की या कॉलेजची फीज फक्त आणि फक्त 12,500 रुपये पर इयर. म्हणजे हे जे कॉलेज आहे ह्या कॉलेजची फीज रिझनेबली बाकीच्या कॉलेजपेक्षा खूप कमी आहे. 1 लाख ते 4 लाखाच्या रेंजमध्ये तुमचं कम्प्लिटली इंजिनिअरिंग कम्प्लीट होऊ शकते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कृपया कमेंट्स करा आणि यासारखे अनेक व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. वेगवेगळी शैक्षणिक माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.